नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? IPL संपत आलेली आहे. 2 मॅचेस फक्त उरलेले आहेत. 3 संघ उरलेले आहेत. बाकी 7 संघ खाली घसरलेले आहेत, गाळले गेलेले आहेत. या 3 संघामध्ये एक संघ कलकत्ता नाईट रायडर तब्येतीत पहिली क्वालिफायरची मॅच जिंकून 4 दिवसाची सुट्टी घेऊन मग फायनल खेळणार आहे. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी धडपड तडफड कोणाची होणार आहे? सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल, कारण ह्यांच्यातच आज महत्त्वाचा सामना खेळण्यात जाणार आहे. ह्याच्यातला विजेता KKR बरोबर फायनलमध्ये भिडणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व तुम्ही जाणू शकता आणि या सामन्याला असलेली धार जी आहे ती क्रिकेट प्रेमींना चांगलीच कळते आणि त्याच्याविषयीच मी बोलणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. राजस्थान रॉयल्सनी सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण सुंदर सुरुवातीनंतर त्यांचे जे खराब खेळाची लय आलेली होती ती समाव त्यांनी बंगळुरू संघाला हरवून अक्षरशः ती वाईट लय जी होती ती तोडली आणि परत एकदा थोडासा आत्मविश्वास हा परत मिळवला. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला सुद्धा क्वालिफायर मॅचमध्ये कलकत्ता नाईट रायडरकडनं पराभवाचा तडाखा बसलेला आहे. त्यामुळे आज असे 2 संघ एकमेकांना भिडणार आहेत ज्यांना पराभवाचा चटका लागलेला आहे. त्याचं कारण राजस्थान रॉयल्सनी थोडीशी आपली लय गमावली, त्यामुळे आत्मविश्वास एकदम उंचीला नाही आहे. सनरायझर्स हैदराबादला सुद्धा एवढी अपेक्षा असताना जो शेवटच्या सामन्यामध्ये दणका बसला तो त्यांना विसरता येणार नाही आहे. फक्त आता सामन्याची जागा बदललेली आहे. सामन्याची जागा चेपॉकला आहे आणि त्याचा लक्षणीय फरक हा सामन्यावरती होण्याची शक्यता जाणकार बोलून दाखवत आहेत. त्याचं कारण असं आहे, चेपॉकची विकेट ही बऱ्यापैकी स्लो विकेट आहे. या विकेटवरती फटकेबाजी सगळ्यांना गेल्यापासून करता येतेच असं नाही. कधी कधी या विकेटवरती बॉल थोडा थांबतो आणि वळायला लागतो. या सगळ्याचा फायदा स्पिन बॉलर्स उचलू शकतात आणि इथंच खरं तर गेम आहे, कारण राजस्थान रॉयल संघाकडे चहल आहे आणि त्याच्याबरोबर अत्यंत हुशार लोकल बॉय R अश्विन आहे. त्याचा परिणाम या सामन्यावरती कसा होतो हे बघणं फार मजेचं ठरणार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, फास्ट बॉलर इतकंच इथं स्पिनरचं राज्य असतं. तुम्ही जडेजाचं उदाहरण घ्या, त्यांनी या ग्राउंडवरती किती छान कामगिरी करून दाखवलेली आहे, वर्षानुवर्ष चांगली कामगिरी करून दाखवली आहे. सनरायझर्स हैदराबादची सर्वात जी तगडी बाजू आहे ती त्यांच्या फलंदाजीची आहे आणि त्यांना मिळणाऱ्या फास्ट बॉलिंगच्या बॅकअपची आहे. कारण फास्ट बॉलिंगमध्ये त्यांचा भुवनेश्वर कुमार जो आहे तो योग्य परिणाम साधून दाखवणारा बॉलर आहे आणि त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा हे अक्षरशः समोरच्या गोलंदाजांवरती तुटून पडलेले आहेत. आता हे तुटून पडणं चेपॉकवरती जमतंय की नाही हे बघायला लागले. मला तरी असं वाटतं नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिली बॉलिंग घेईल. त्याचं कारण विकेटचा अंदाज घेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की जे काही थोडंसं दव पडतं त्याचा फायदा घेऊन सेकंड बॅटिंग करणं हे थोडंसं सोपं पडतं, कारण विकेटवरनं बॉल चक्कन थोडासा असा पटकन बॅटवर येतो, फटकेबाजी करता त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं नाणेफेकीला महत्त्व आहे. ह्याच्यामध्ये राजस्थान रॉयलचं जर का बोलायचं झालं तर एकीकडे त्यांच्याकडे ट्रेंट बोल्ट आहे, दुसरीकडे त्यांच्याकडे आवेश खान आहे. हे दोघंही सध्या सुंदर फॉर्ममध्ये आहेत आणि चहल अश्विनची जोडी आहे. याच्याबरोबर जे ऑलराऊंडर्स आहेत त्याच्यामध्ये मग रॉमन पॉवेलसारखा खेळाडू असेल, हा सुद्धा लक्षणीय चमक दाखवतोय ऑलराऊंडर म्हणून. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही ठरणार आहे की दडपणाखाली बॅटिंग कोण चांगलं करतं. बॉलर्स दोन्हीकडे चांगले आहेत, पण ह्याच्यामध्ये थोडीशी जमेची बाजू राजस्थानची वाटते. पण त्याच राजस्थानच्या बॉलिंगवरती सनरायझर्स हैदराबादचे बॅट्समन तुटून पडतात का? 3ऱ्या क्रमांकावरती राहुल त्रिपाठी येतो आणि त्याच्या बॅट्समननं गेल्या 2 सामन्यामध्ये धावा निघालेल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा जर का चमकले, त्यांच्या स्टाईलमध्ये चमकले, तर समोर कुठलाच बॉलर उभा राहत नाही. पण अशा वेळेला समोरच्या बॉलिंगमध्ये जेव्हा ट्रेंट बोल्ट दिसतो जो बादशाह आहे पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढण्यासाठी, ही फार जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. म्हणून क्रिकेटमध्ये अशा जेव्हा लढती येतात, फेडरर वर्सेस नदालसारख्या लढती, तशाच या लढती बोल्ट विरुद्ध ट्रॅव्हिस हेड अशी ही लढत मला वाटते. दोन्हीही लेफ्ट हँडर प्लेयर्स आहेत. ट्रॅव्हिस हेडही लेफ्ट हँडर आहे, अभिषेक शर्माही लेफ्ट हँडर आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे खेळाडू येतात. याच्यामध्ये मला तर असं वाटतं की जो सनरायझर्स हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार सुरुवातीला आहे, नटराजन नंतर येतो, याचा फायदा हा त्यांच्या संघाला होईल.
पण जर सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकायचा असलं तर त्यांना रन्स काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या बॉलिंगमध्ये तेवढी खोली नाही आहे जेवढी राजस्थानकडे आहे. त्यामुळे त्यांना चांगला स्कोर उभारणं किंवा चांगल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं याची मानसिक तयारी त्यांना ठेवायला लागेल. ज्या सामन्यामध्ये त्यांचे बॅट्समन चालू पडले तेव्हा त्यांना मागं वळून बघण्याची वेळच आलेली नाही, कारण त्यांनी समोरच्या बॉलर्सना फोडून काढलं. एकेका वेळेला इतक्या धावा केल्या, 270 280 धावासुद्धा केलेल्या आहेत. काही काही सामने त्यांनी विकेट न गमावता 160 धावा 10 षटकात अक्षरशः काढून दाखवलेल्या होत्या. या सगळ्याचा विसर पडत नाही. फक्त ह्या ज्या तोफखाना आहे त्यांचा ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माचा, हा आजच्या सामन्यामध्ये चालतो की नाही हा कळीचा मुद्दा आहे. त्यांना रोखण्याकरता संजू सॅमसन आणि कुमार संगकारा काय उपाययोजना करतात हे बघण्याकरता माझ्यातला क्रिकेटर प्रचंड उत्सुक आहे. कारण हे टॅक्टिकल वॉर आहे. हे मैदानावरचं जेवढं वॉर आहे तेवढंच हे मैदानाबाहेरचं वॉर आहे. कागदावरती या सगळ्या गोष्टी आखण्याच्या बाबतीत दोन्ही संघाचे प्रशिक्षक अगदी अनुभवपणाला लावतील, पण त्याचं प्रतिबिंब मैदानावरती कोण काढतं याला शेवटी महत्त्व राहतं. रियान पराग आहे, त्यानंतर इकडच्या बाजूला राहुल त्रिपाठीसारखा प्लेअर आहे. ह्यांच्याकडे नजर राहणार, नितीश रेड्डीकडे नजर राहणार, कारण या खेळाडूंनी नुसती चमक दाखवलेली नाही तर मोठी गुणवत्ता दाखवलेली आहे. फक्त आता महत्त्वाच्या सामन्यामध्ये, जसा आजचा सामना आहे, रविवारचा सामना आहे, ह्याच्यामध्ये कोण चमक दाखवतं याच्यावरती फार काही त्यांच्या करिअरचं अवलंबून असणार आहे. कारण निवड समिती म्हणा, संघातले कॅप्टन, इंडियन टीमचा कॅप्टन, कोच यांना जर का तुमच्याकडे मान वळून बघायला लावायचं असलं तर या 2 सामन्याचा वापर तुम्हाला करायला लागेल. कारण या 2 सामन्यामध्ये तुम्ही दडपणाखाली खेळ करू शकता की नाही हे बघायला मिळणार आहे. यशस्वी जयस्वालला सुद्धा योग्य वेळेला खेळ उंचावायची गरज आहे. गेल्या काही सामन्यामध्ये म्हणावी तशी बॅटिंग झालेली नाही आहे, पण या लढवय्या खेळाडूंनी गेल्या सामन्यामध्ये तसं होत असताना सुद्धा 45 धावांची महत्त्वाची खेळी केलेली होती. आता मात्र महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो मोठ्या खेळ्या करतो असा त्याचा लौकिक आहे. त्या लौकिकाला संजू सॅमसन आणि तो जागतात की नाही हे बघायला लागेल. ट्रॅव्हिस हेडनी फायनल मॅचमध्ये शतक केलं होतं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये, तशी खेळी तो ह्या आजच्या सामन्यामध्ये आणि जर का सनरायझर फायनलला पोचले तर त्या सामन्यामध्ये करतो की नाही हे बघणं मजेदार राहणार आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडू, त्यांना मिळणारी यंगस्टरची साथ, ह्याच्या समीकरणातनं कुठला संघ मुसंडी मारतो हे बघायला मजा येणार आहे. माझा कुठलाही संघ या सामन्यासाठी फेवरेट नाही, कारण आता सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द गेम असा माझा पवित्रा झालेला आहे. कारण या 3 संघामध्ये काहीही उजवं डावं करता येणार नाही. त्यामुळे खेळाचा आनंद घेऊयात, विकेंडचा आनंद घेऊयात. तुमचा अंदाज काय आहे? माझा अंदाज अजून लागत नाही आहे की कुठला संघ उजवा डावा. तुम्हाला वाटतं का सनरायझर्स उजवा आहे? तुम्हाला वाटतं का राजस्थान रॉयल उजवा आहे? हे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम अकाउंटवरती मी वर्ल्ड कपच्या गमती जमतीचे छोटे किस्स्यांची रील टाकतोय. तुम्ही ती बघताय का? मला जरूर कळवा. भेटू परत लवकरच. बाय बाय.